तर सध्याच्या घडीला महाराष्ट्रातल्या लाडक्या बहिणींना पडलेला सर्वात मोठा आणि सर्वात महत्वाचा प्रश्न म्हणजे फेब्रुवारीचा हप्ता कधी येणार. कारण लाडक्या बहिणींनो, आजची 17 तारीख आहे आणि आतापर्यंत वितरणा संदर्भातला GR तरी कमीत कमी यायला पाहिजे होता. या अगोदर हप्ते वितरणाचा GR यायला तरी एवढा उशीर कधीही लागलेला नाही. या अगोदर उशीर झाला, पण हप्ते वितरणाचा GR तरी कमीत कमी आतापर्यंत आला होता. मग 20-22 तारखेपर्यंत वितरण झालं होतं, पण आजपर्यंत काल सुद्धा आपण GR येण्याची वाट पाहिली, आज सुद्धा दुपारपर्यंत आपण अजूनपर्यंत वाटच पाहत आहोत, पण हप्ते वितरणाचा GR काही प्रसिद्ध व्हायला तयार नाही. आणि हप्त्याचं वितरण नेमकं कधी होणार आणि विलंब होण्याचं नेमकं कारण काय, या संदर्भात सुद्धा कोणीही बोलायला तयार नाही. राज्याच्या महिला बाल विकास मंत्री आदित्यताई तटकरे यांनी तरी किमान आपल्या सोशल मीडिया अकाउंटवर पोस्ट करून लाडक्या बहिणींना आश्वस्त करायला पाहिजे होतं की हप्त्याचं वितरण नेमकं कोणत्या कारणाने लांबणीवर गेलेलं आहे किंवा हप्त्याचं वितरण कधीपर्यंत सुरू होईल. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांनी लाडक्या बहिणींना आश्वस्त केलेलं आहे की लाडकी बहीण ही योजना बंद होणार नाही आणि पुढच्या 1 वर्षासाठी लागणाऱ्या निधीची तरतूद या अधिवेशनादरम्यान करण्यात आलेली असल्याची त्यांनी माहिती दिलेली आहे. पण हप्त्याला विलंब का होतो, कारण आतापर्यंत GR तरी यायला पाहिजे होता आणि हप्त्याचं जे वितरण आहे ते आतापर्यंत व्हायला पाहिजे होतं. तर मग आता आज जर GR आला नाही तर अजून GR यायला वेळ लागेल. काही प्रसार माध्यमांवर असा बातम्या येत आहे की 5 एप्रिलला म्हणजेच मार्चचा महिना पूर्ण उलटून जाईल. फेब्रुवारी आणि मार्चचे पैसे 5 एप्रिलला म्हणजेच 2 महिन्याचे पैसे पुढच्या महिन्यात अजून मिळेल. त्यामुळे लाडक्या बहिणी प्रचंड नाराज झालेल्या आहेत. तर लाडक्या बहिणींनो, खरंच तुमचा हप्ता हा नेमका कधी मिळणार या संदर्भातली माहिती आपण समोरच्या 30 सेकंदात पाहणार आहोत. त्यापूर्वी तुम्ही जर नवीन असाल तर नक्कीच आपल्या व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करा. नमस्कार, मी भाऊसाहेब गोळे स्वागत करतो तुमच्या लाडकी बहीण योजनेच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. आपल्या चॅनलवर तुम्हाला लाडकी बहीण योजनेसंदर्भात महत्त्वपूर्ण माहितीचे व्हिडिओ अगदी थोड्या शब्दात पाहायला मिळत असतात. त्यामुळे तुम्ही जर नवीन असाल तर नक्कीच आपल्या व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करा. तर सर्वात महत्वाचा मुद्दा आहे की फेब्रुवारीच्या हप्त्याला विलंब होण्याचं नेमकं काय कारण. तर पाहून घ्या लाडक्या बहिणींनो, अशी माहिती येत आहे की ज्या लाडक्या बहिणींना जानेवारी मध्ये हप्ता मिळाला नाही त्या लाडक्या बहिणींची नाराजी आहे. मग ज्या लाडक्या बहिणींनी आतापर्यंत KYC दुरुस्ती केली असेल त्या लाडक्या बहिणींना सुद्धा या योजनेत सामावून घेऊन पात्र महिलांसोबत त्यांना सुद्धा लाभ देण्यात येईल अशी माहिती समोर येत आहे. त्यामुळे या हप्त्याला विलंब होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्याचसोबत लाडक्या बहिणींनो, फेब्रुवारीच्या हप्त्याला विलंब होण्याचं काय कारण, तर समोर गुढीपाडवा आहे आणि सरकार नेहमीच लाडक्या बहिणींना शुभ मुहूर्तावर, एका सणासुदीच्या शुभ मुहूर्तावर पैसे देत असते. त्यामुळे तुम्हाला गुढीपाडव्याच्या शुभ मुहूर्तावर पैसे येण्याची सुद्धा दाट शक्यता वर्तवल्या जात आहे. त्याचसोबत प्रसार माध्यमांवर काही बातम्या अशा येत आहे की फेब्रुवारी आणि मार्चचे पैसे 2 हप्ते एकत्रित सुद्धा येऊ शकते गुढीपाडव्याला, किंवा मग या 2-4 दिवसात जर आता हप्त्याचं वितरण झालं नाही तर मग मार्च महिना सुद्धा आता संपणारच आहे. त्यामुळे मार्च आणि फेब्रुवारीचे पैसे एकत्रितपणे एप्रिल महिन्यात सुद्धा येण्याची शक्यता वर्तवल्या जात आहे. पण लाडक्या बहिणींनो, सध्या तरी लाडक्या बहिणींना या फक्त एका हप्त्याची वाट आहे फेब्रुवारीच्या. त्यामुळे फेब्रुवारीचा हप्ता लवकर वितरित करावा अशी आपली सरकारला आपल्या व्हिडिओ मार्फत विनंती असणार आहे. आणि लाडक्या बहिणींनो, काही सूत्रांकडून अशी माहिती येत आहे की आज किंवा उद्या या 2 दिवसात हप्त्या वितरणासंदर्भातला GR प्रसिद्ध होईल आणि लवकरच तुमच्या खात्यावर फेब्रुवारीच्या हप्त्याचं वितरण केल्या जाणार आहे. तर या हप्त्यासाठी कोण महिला पात्र असतील, सर्वात महत्वाचा मुद्दा आहे की या हप्त्यासाठी कोण महिला पात्र असतील. तर ज्या महिलांना जानेवारीचा हप्ता मिळाला असेल त्या सर्वच महिला आता समोरच्या हप्त्यासाठी पात्र असणार आहेत. त्याचसोबत ज्या महिलांची KYC चुकीची झाली होती आणि त्यांनी जर KYC दुरुस्ती केली असेल तर अशा महिलांना सुद्धा फेब्रुवारीचा लाभ हा मिळणार आहे. आणि या हप्ते वितरणासंदर्भात जशी काही नवीन माहिती आपल्याकडे उपलब्ध होईल, सर्वप्रथम त्या संदर्भातला व्हिडिओ तुम्हाला आपल्या चॅनलवर पाहायला मिळणार आहे. त्यामुळे तुम्ही जर नवीन असाल तर नक्कीच आपल्या व्हिडिओ लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. जय महाराष्ट्र.